शक्ती तू स्त्री शक्ती तू तुलाच देवी म्हणती तुझ्याच पोटी विश्व जन्मते तुझीच अवघी महती जरी तू अबला नसे दुर्बला कशास हा अन्याय कोणी शापिता कोणी दुःखिता कोणाचा हा न्याय एक संगिनी जणू रागिणी येईल तुझी या भेटी तिने जन्म हा इथे घेतला सखे तुझ्याच साठी तुला बनविण्या सशक्त सबला अन्याय निवारिणी ॲडव्होकेट शालिनी ॲडव्होकेट शालिनी ॲडव्होकेट शालिनी ॲडव्होकेट शालिनी. तू बोल ना, कशाला फोन केला होतास? कशाला म्हणजे काय? अरे काय झालंय तुला? कुठे काय? जग्या, अरे मला एड्स झालाय. काय? असं कसं काय? बघ ना, किती साधा वाटलं होतं आपल्याला. तो अजूनही साधाच आहे. नोकरीवरून काढून टाकण्यात आले? हे का सर? काय करणार, वरून तशा ऑर्डर्स झाल्या. हे बघ अक्षय, आपण ॲडव्होकेट शालिनीकडे जाऊया. ॲडव्होकेट शालिनी? हो, त्या मदत करतील आपल्याला. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुमची मैत्रीण सविता फाटक, मी तिची धाकटी बहीण सरिता. अच्छा अच्छा, तरीच म्हटलं मी चेहरा ओळखीचा वाटतोय. कशी आहे का सविता? छान, अगदी संसारात व्यस्त आहे आता. अगं तिच्या लग्नात आले होते मी. तू तर अगदी लहान अशी ना, एवढी एवढूशी. मग काय सहजच आलीस इथे की काही काम काढून आलीस? हो, तसं कामच होतं. हा माझा मित्र अक्षय. नमस्कार. नमस्कार. ऍक्च्युली आम्ही दोघं लग्न करणार होतो. अरे वा. नाही म्हणजे लग्न करणार होतात म्हणजे? आता नाही करू शकत. का? काही प्रॉब्लेम म्हणजे घरच्यांचा विरोध वगैरे आहे का? नाही, उलट सगळ्यांची संमती आहे. पण अरे नक्की अडचण काय ते तर सांगाल की नाही? मी HIV पॉझिटिव्ह आहे. ओ अच्छा. मॅडम, याच्यावर अवलंबून असणाऱ्या याच्या आई आणि बहीण गावाला असतात. हा एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता. मध्यंतरी एका छोट्याशा ऍक्सिडेंटमुळे याने रजा टाकली होती आणि याच दरम्यान या आजाराचं निदान झालं. त्यामुळे हा ऑफिसलाच गेला नाही आणि आता जायला लागला तर अचानक साहेबांनी हे लेटरच हातात दिलं. लेटर? हो, नोकरीवरून काढून टाकायचं. नाही पण तुम्हाला नक्की माझ्याकडनं काय मदत हवी आहे? याच संदर्भात. आता ह्या अशा अवस्थेत यानं काय करायचं? कुठे नवीन नोकरी शोधायची? आणि याचे उपचार कसे होणार? आई बहीण यांचं कसं व्हायचं? तुम्हाला नोकरीवरून काढून टाकण्याचं नक्की काय कारण दिलं त्यांनी? त्यांना माझी गरज नाही. म्हणजे इतके दिवस मी कामावर गेलो नव्हतो, तर त्यांचा असा समज झाला की मी कुठेतरी दुसऱ्या नोकरीच्या शोधात असेन. तुमच्या या आजारपणाची त्यांना कल्पना होती? नाही म्हणजे त्यांना कळलं असेल, पण मी स्वतःहून सांगितलं नाही. बरं, तुम्ही इतके दिवस रजेवर होतात तर त्याची काही लेखी नोंद वगैरे करून दिली होती? हो, मी डॉक्टरकडून मेडिकल सर्टिफिकेट दिलंय त्यांना. त्याच्यामध्ये तुमच्या या आजाराचा उल्लेख केला होता का? काही आयडिया नाही, म्हणजे मी सुद्धा अजून पाहिलं नाही. सर्वात प्रथम एक काम करा, तुम्ही डॉक्टरांकडनं हे कन्फर्म करून घ्या. मला एक सांगा, तुम्ही डॉक्टरांकडनं तुमच्या आजारपणाचं निदान करून घेतलं तो दिवस आणि तुम्हाला तुमच्या ऑफिसमधनं काढून टाकायचं लेटर मिळालं तो दिवस, यापैकी कुठली गोष्ट नक्की आधी घडली? कंपनीकडून लेटर तर मला मागच्या आठवड्यात मिळालं आणि आजाराचं निदान होऊन आज 1 महिना उलटला.
मग आता पुढे काय करण्याची इच्छा आहे तुमची? पुढे म्हणजे ही नोकरी मला पुन्हा मिळावी, म्हणजे मी, माझी आई, माझी बहीण आम्ही आनंदात राहू शकू. तुमचं काहीही वाईट होणार नाही, अजिबात काळजी करू नका. आणि खरं सांगू का, आणि हे काय, ऑफिसची बॅग बेग कुठे आहे? आज ऑफिसला नाही गेलास वाटतं. नाही अगं, ऑफिसमध्ये जरा प्रॉब्लेम झालाय, सांगतो तुला नंतर. कसला प्रॉब्लेम? काय झालं? अगं नंतर सांगतो मी सगळं तुला. नाही नाही, मला आत्ताच सांग. तुला माझं ऐकायचं नाही का? नाही, तू मला आत्ताच सांग काय ते. बरं ठीक आहे, ऐक. हा बोल अक्षय. अगं आई आली. काय? अशी अचानक? देव जाणे. सांगितलंस तिला सर्व? नाही, फक्त नोकरी गेल्याबद्दल सांगितलं. ओ, बरं मग पुढे? मलाच कळत नाहीये. बरं, ऑफिसमध्ये जाऊन आलास? नाही, उद्या जाणार आहे. आणि आई कधी जाणार? अगं आत्ताच तर आली आहे. मग बहीण तिकडे एकटीच? नाही म्हणजे काकांचं घर आहे तिकडे, त्यामुळे तिथली काळजी नाही. म्हणजे आई आरामात जाणार? प्रश्नच नाही. हे बघ अक्षय, आज ना उद्या हे तिला कळणारच आहे. हो, पण तरीही मी आईला नाही सांगू शकणार. सध्या तो विचार काढून टाक डोक्यातून. पुढचं पुढे बघू. तू ऑफिसला जाऊन ये, मग आपण भेटू. ओके, बाय. गुड मॉर्निंग सर. अरे अक्षय, या बसा. आज कसं काय येणं गेलं? सर, तुम्ही मला अशा अवस्थेत असताना कामावरून काढून टाकलं. अशा अवस्था? मला काही कळलं नाही. अहो सर, तुम्हालाच काय, ऑफिसमधल्या प्रत्येकाला माहित आहे ही गोष्ट. कशाबद्दल म्हणताय तुम्ही? की मी HIV पॉझिटिव्ह आहे. काय? मला माहित नव्हतं, पण मला फार वाईट वाटतंय. आणि तुम्ही तुमच्या मनातला गैरसमज काढून टाका की आम्ही तुम्हाला यासाठी कामावरून कमी केले. आणि आम्ही असं कसं करणार हे तर मला आत्ताच कळतंय. तुम्हाला कामावरून काढून आठवडा झालाय. हो, पण माझ्या या आजारावरचं निदान होऊन 1 महिना होऊन गेलाय. झाला असेल ना, पण मला तर तुम्ही आत्ता सांगताय ना. खरंय सर, तुम्ही काहीतरी करा ना. आता काय करणार? सॉरी, मला पर्सनली तुमच्याबद्दल खूप आपुलकी आहे, पण मी काहीच करू शकत नाही. प्लीज सर, प्लीज. नो, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. ॲडव्होकेट शालिनी. जग्या, मागच्या 28 तारखेला तू मला घरी भेटायला आला होतास, बरोबर? हो बरोबर. त्या दिवशी मी तुला ही न्यूज दिली, बरोबर? बरोबर. म्हणजे 29 तारखेला तू याविषयी ऑफिसमध्ये सगळ्यांना सांगितलं असणार. हो, अरे साहेबांना सुद्धा मी त्याच दिवशी सांगितलं. मला सांग, त्या दिवशी ऑफिसमध्ये नक्की कोण कोण होतं? मी, साहेब आणि पानसेबाई. अरे पण ही न्यूज मी साहेबांना सांगितली हे सगळ्यांना माहिती होतं.
तरी तो माणूस चक्क म्हणतो की त्याला याविषयी काहीच माहित नाही. काय हो. पाहिलंस ना किती बदमाश माणूस आहे तो. अरे पण मीच काय, सगळे हेच सांगतील की ही न्यूज साहेबांनी ऐकूनच त्यांनी तुला कामावरून काढून टाकलंय. पण तो माणूस याविषयी साफ इन्कार करतोय. मग आता तोच प्रश्न पडलाय, काय करायचं. जग्या, वेळ पडली तर पुढे येशील ना बोलायला. अरे मीच काय, तुझ्यासाठी कोणीही धावत येईल, तुझ्या मदतीसाठी आणि त्याच्या विरोधात बोलायला कोणीही तयार होईल. थँक्स. आणखीन एक गोष्ट मित्रा, या व्यतिरिक्त कोणतीही मदत लागली तरी हक्काने सांगायचं. नक्की. पुढे काही घडलं? नाही, काही विशेष नाही. म्हणजे ऑफिसमधून तसा काही निरोप पण नाही आला. ठीक आहे, जाऊ दे ना, त्याचा विचार नाही करायचा. बरं, डॉक्टरच्या सर्टिफिकेटची ती कॉपी आणायला सांगितली होती ती? हो, आणली आहे. बाहेर तुमच्या असिस्टंटकडे दिली आहे. अच्छा. आणि ऑफिसमधून 2-3 जणांना सुद्धा बोलावलंय. कदाचित नोकरी जाण्याच्या भीतीमुळे ते बोलू शकतील की नाही एवढं माहित नाही. ठीक आहे, तुम्ही चिंता नका करू. शेवटी सत्याच्याच बाजूने देव उभा असतो, नेहमी लक्षात ठेवा. बघूया काय होतंय ते पुढे. मॅडम, तुम्ही अक्षयला न्याय मिळवून द्याल याची खात्री आहे मला. हो ना, मग झालं तर. कोर्टाचं आजचं कामकाज सुरू करण्यात यावं. युअर ऑनर, आज आपल्या कोर्टापुढे एक वेगळीच केस आलेली आहे. माझे अशील अक्षय झापे हे एम कुमार या कंपनीमध्ये नोकरीला होते. त्यांचा एक छोटासा ऍक्सिडेंट झाला आणि त्यांना रजा घ्यावी लागली. पण या उपचाराच्या दरम्यान त्यांना एक महाभयंकर गोष्ट कळली. ती म्हणजे की ते HIV पॉझिटिव्ह आहे. हा आघात इतका मोठा होता की जवळपास ते महिनाभर स्वतःला सावरू शकले नाही. याचा परिणाम असा झाला की ते ऑफिसला जाऊ शकले नाही. पण मित्रपरिवारांनी जेव्हा त्यांची समजूत घातली, त्यांना सावरलं आणि ते ऑफिसला गेले, त्यावेळी त्यांच्या हातामध्ये नोटीस देण्यात आली की त्यांना कामावरून काढून टाकलंय. युअर ऑनर, एड्स या आजाराबद्दल मी कोर्टाला जास्त काय सांगणार, पण तरी सुद्धा या आजाराचा उपचार होतच राहील. पण अक्षय झापे यांच्या मागे त्यांची आई आणि त्यांची बहीण या दोघांची जबाबदारी आहे. युअर ऑनर, ह्या काळात जेव्हा त्यांना नोकरीची नितांत गरज आहे, त्या काळात जर त्यांना या नोकरीवरून काढून टाकण्यात आलं तर त्यांनी कुठे जायचं, त्यांची अवस्था काय असेल हे तुम्हीही लक्षात घेऊ शकता. माझी कोर्टाकडे एवढीच विनंती आहे की माझ्या अशिलाला न्याय मिळावा, त्यांना त्यांची नोकरी परत मिळावी. दॅट्स ऑल युअर ऑनर. प्रतिपक्षाच्या वकिलांचं काय म्हणणं आहे? सर, माझे अशील आशिष डांगरे यांच्यावर हा खोटा आरोप लावण्यात आलेला आहे. अक्षय झापेला एड्स झालाय म्हणून कामावरून काढण्यात आलंय, हा त्याचा गैरसमज आहे. मुळात ऑफिसातील अधिकारी वर्गाला या गोष्टीची कल्पनाच नाही. ते रजेवर होते तेव्हा सर्वांचा हाच समज झाला की त्यांना बाहेर यापेक्षाही चांगला जॉब मिळालाय. शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे ते रजेवर असताना ऑफिसातील सर्व कामे व्यवस्थित पार पडत होती, त्यामुळे त्यांची इथे गरजच नाही. तेव्हा कंपनीने हा भुर्दंड का सोसावा? ॲडव्होकेट शालिनी, यावर काय म्हणायचंय तुम्हाला? युअर ऑनर, माझी बाजू स्पष्ट करण्यासाठी मला इथे काही साक्षीदारांना बोलवण्याची परवानगी हवी. परवानगी आहे. माझा पहिला साक्षीदार म्हणजेच अक्षय झापे. अक्षय, तुम्ही झालेल्या या आजाराबद्दल तुम्ही सर्वप्रथम कुणाला आणि कधी सांगितलं? मागच्या महिन्यात 28 तारखेला माझ्या ऑफिसमधील माझे मित्र प्रफुल्ल जगदाळे हे मला भेटायला घरी आले. ॲक्च्युली बॉसने त्यांना चौकशी करण्यासाठी माझ्याकडे पाठवलं होतं, कारण त्यांचा असा गैरसमज झाला की मी कुठेतरी दुसऱ्या जॉबच्या शोधात तर नाही ना. म्हणजे मागच्या महिन्याच्या 28 तारखेला तुम्ही जगदाळेंना तुमच्या आजाराबद्दल सांगितलं होतं, बरोबर? हो. अक्षय, प्लीज प्लीज मला खरं काय ते सांग. जगे, अरे मला एड्स झालाय.
काय? बर, पुढे काय झालं? खरं तर जगदाळे आणि सरिता ह्या दोघांमुळे मला उभारी आली. म्हणजे मी पुन्हा ऑफिसला जाण्यासाठी सुरुवात केली. तुम्ही नोकरीवर पुन्हा कधी जॉईन झालात? 11 तारखेला. बर, पुढे? पुढे दुसऱ्या दिवशी मला सरांनी कॅबिनमध्ये बोलावलं. दुसऱ्या दिवशी म्हणजे 12 तारखेला, बरोबर? हो. मग तेव्हा तिथे काय घडलं? ॲडव्होकेट शालिनी. नोकरीवरून काढून टाकण्यात आलं? हे का सर? काय करणार, वरून तशा ऑर्डर्स आहेत. एनिवे, ऑल द बेस्ट. मग नक्की काय केलं तुम्ही पुढे? मी तर फार खचून गेलो होतो, पण मग सरिताने मला समजावलं. तुला काहीतरी करायला हवं अक्षय. काय करू? सरांना खूप वेळा रिक्वेस्ट सुद्धा केली मी. पण नाही ऐकलं ना? केस टाक त्यांच्यावर. मी सांगते तुला, ह्या अशा अवस्थेत तुला ते नोकरीवरनं नाही काढू शकत. मग काही नाही, तिने सांगितल्यामुळे मी पुन्हा सरांना भेटलो. मी HIV पॉझिटिव्ह आहे. काय? मला माहित नव्हतं, पण मला फार वाईट वाटतंय. आणि तुम्ही तुमच्या मनातला गैरसमज काढून टाका की आम्ही तुम्हाला यासाठी कामावरून कमी केलं. तुम्हाला कामावरून काढून आठवडा झालाय. हो, पण माझ्या या आजारावरचं निदान होऊन 1 महिना होऊन गेलाय. झाला असेल ना, पण मला तर तुम्ही आत्ता सांगताय ना. खरंय सर, तुम्ही काहीतरी करा ना. आता काय करणार? सॉरी. धन्यवाद. प्रतिपक्षाच्या वकिलांचं काय म्हणणं आहे? येस सर. अक्षय साहेब, तुम्हाला एड्स झालाय हे तुम्ही साहेबांना कधी सांगितलं नाही? म्हणजे तुम्हाला कामावरून काढल्याची नोटीस आधी मिळाली की तुम्ही आपल्या आजाराबद्दल आधी सांगितलं? कामावरून काढून टाकण्याची नोटीस मला आधी मिळाली, पण त्यापूर्वी मी एवढं उत्तर पुरेच आहे. आपण जाऊ शकता. सर, मला माझ्या आशिलाला इथे बोलावण्याची परवानगी मिळावी. परवानगी आहे. या सर्व प्रकरणाबद्दल तुम्हाला काय सांगायचंय? अक्षयबद्दल मला आपुलकी आहे, पण त्याच्या किंवा त्याच्या कामाबद्दल माझी काहीच तक्रार नाही. हो, पण माझ्यावर हा चुकीचा आरोप ठेवण्यात आला आहे की मला त्याच्या आजाराबद्दल माहिती असतानाही मी त्याला कामावरून काढून टाकलं. ॲडव्होकेट शालिनी, आपण आपली पुढील कार्यवाही सुरू करावी. येस युअर ऑनर. सर, तुम्ही मागच्या महिन्यात जगदाळेंना 28 तारखेला अक्षय झापे यांच्या घरी पाठवलं होतं? होय. म्हणजे 29 तारखेला तुम्हाला अक्षयच्या आजाराबद्दल कळलं होतं? अजिबात नाही. म्हणजे तुम्ही सांगितलेलं काम करून आल्यावर जगदाळेंनी तुम्हाला रिपोर्ट केलं नाही? हो, मी ज्या शंकेच्या समाधानासाठी पाठवलं होतं त्याबद्दल केला की तो दुसरीकडे जॉबला लागलेला नाही. ओके, थँक्यू. तुम्ही जाऊ शकता. युअर ऑनर, मी माझा पुढील साक्षीदार अक्षयचे सहकारी मिस्टर जगदाळे यांना इथे बोलवण्याची मी परवानगी मागते. परवानगी आहे. मिस्टर जगदाळे, तुम्हाला अक्षयच्या आजाराबद्दल कोणी सांगितलं? स्वतः अक्षयने, आणि नंतर मग मी सर्वांना सांगितलं. सर्वांना म्हणजे? सर्वांना म्हणजे ऑफिसमधील सर्वांना, सरांसकट. सरांना पण? हो. म्हणजे तुमच्या मते अक्षय झापेंना हा आजार झाल्यामुळे साहेबांनी त्यांना कामावरून काढून टाकलं, बरोबर? हो, आणि असं मीच नाही तर ऑफिसमधील प्रत्येक जण तुम्हाला सांगेल. थँक्यू. पॉइंट टू बी नोटेड मिलॉर्ड. तुम्ही जाऊ शकता. युअर ऑनर, या केसबद्दलचा खरा खोटा प्रकार आपल्या समोर आलाच आहे. माझी फक्त कोर्टाला एवढीच विनंती आहे
की माझे अशील अक्षय झापे यांना न्याय मिळावा. कोर्टासमोर आलेल्या सर्व साक्षी पुराव्यांवरून हे कोर्ट या निष्कर्षाप्रत आलेला आहे. भारत सरकारने एड्स जागृती कार्यक्रमाअंतर्गत कोणत्याही HIV बाधित व्यक्तीला कामावरून कमी करता येणार नाही असे घोषित केले आहे. या कथेत HIV बाधित व्यक्तीला भारतीय राज्यघटनेच्या कलम 14, 15, 16 या अन्वये समान अधिकार व समान संधीचा हक्क आहे. तसेच भारतीय राज्यघटना कलम 21 अन्वये जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याची हमी दिली आहे. तसेच जनहित याचिका मेहरबान उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात दाखल करता येते. अरे काय झालं? अगं आपली फसवणूक झाली शुभांगी. कशी काय? कशाबद्दल? अगं तुझ्या कथेच्या बाबतीत आपली फसवणूक झाली. काय? हो, काल माझा मित्र सिनेमा बघायला गेला होता. सहज त्याने मला कथा सांगितली तर ती सेम टू सेम तुझ्या कथेसारखी. काय बोलतोयस तू? मला काहीच कळत नाहीये. मला वाटतं ना त्या नाना साहेबांनी हे 4 महिन्यात काम केलं असणार.